श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण संभाजीनगर येथील रहिवासी असलेल्या एका ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्याच शब्दामध्ये बघणार आहोत. हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती शहारे उभे राहिल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्यावेळेस मी हा अनुभव ऐकला त्यावेळेस माझ्या देखील अंगावरती शहारे उभे राहिले. किती अगाध लीला आहे. फक्त अंतःकरणापासून स्वामी सेवा करण्याची तळमळ पाहिजे. स्वामी महाराज ते कसं पूर्ण करून घेतात या अनुभवातून आपल्याला कळणार आहे. चला तर मग या ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो, आज मी जे काही सांगणार आहे त्यातील एक एक शब्द हा सत्य आहे. मी माझ्या जीवनातील सर्व कहाणी तुमच्यासोबत शेअर करत आहे. हे अनुभव सांगण्याचं एकच उद्दिष्ट आहे की ज्या माझ्या बहिणी असतील त्या जर खूप संकटात असतील तर त्यांनी आपला विश्वास स्वामींवरती कायम दृढ ठेवावा, त्यांचा विश्वास वाढावा, स्वामी सेवा त्या खूप करावी, यासाठी हा अनुभव मी शेअर करत आहे. स्वामी भक्तांनो, मी संभाजीनगर येथील रहिवासी आहे. मी गेल्या 10 वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे. माझे बालपणापासूनच मला देवाचं फार वेड होतं. त्यामुळे मला स्वामींची सेवा करायला फार काही अवघड गेलं नाही. मी स्वामींच्या सेवेत कशी आली तर स्वामींच्या सेवेमध्ये मी माझ्या मिस्टरांमुळे आले. कारण माझे मिस्टर हे स्वामींची सेवा खूप करायचे. माझं जेव्हा लग्न झालं त्यावेळेस आमची जॉईंट फॅमिली होती. माझ्या लग्नामध्ये माझ्या वडिलांनी प्रचंड खर्च केला होता. अक्षरशः मला खूप सोनंही घातलं होतं, हुंडाही दिला होता. त्यानंतर खूप मोठं लग्नही केलं. आणि लग्न झाल्यानंतर माझ्या सासूंनी त्यांनी काय केलं की त्यांचे प्रॉब्लेम आल्यानंतर, आर्थिक अडचण आल्यानंतर, जॉईंट फॅमिली होती, सर्व दागिने वगैरे माझ्या सासूबाईंकडेच ठेवायला होते. त्यांनी काय केलं की माझे सर्व दागिने हे मोडून टाकले आणि डुप्लिकेट दागिने घरी आणून ठेवले. ते लगेच कळतात. मला कळालं की दागिने डुप्लिकेट आहे, पण मी बोलली नाही काहीच. कारण जॉईंट फॅमिली असल्यामुळे वाद होतील असं वाटलं. माझ्या आईवडिलांनी खूप हौशेने केलेले ते दागिने होते. आणि मला एक बहीण आणि भाऊ आहे. माझ्या बहिणीचं खूप छान झालं. त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो, जेव्हा सर्वांना कळालं की माझे दागिने यांनी मोडले तर माझी आई खूप रडायला लागली की आम्ही एवढे हौशेने केले असं. तर आईला म्हटलं की जाऊ दे, जे नशिबात असेल ते होईल, जेव्हा होईल तेव्हा होईल, त्यांना काहीतरी अडचण असेल, आता हे माझं घर आहे. मी आईला असं समजावून सांगितलं. त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो, आमच्या घरामध्ये खूप दिवसेंदिवस वादावाद चालू होऊ लागली. त्यामुळे माझ्या सासऱ्यांनी निर्णय घेतला की तुम्ही आता सेपरेट राहा म्हणून. कारण रोजची घरामध्ये किटकिट ही चांगली नाही. मग माझी जी जाऊ होती ती खूप कठीण होती. त्यामुळे रोज भांडणं होत होती आणि मग आम्हाला सेपरेट काढून दिलं. ज्यावेळेस आम्हाला सेपरेट काढून दिलं त्यावेळेस आमच्यावरती खूप मोठा कर्जाचा डोंगर देण्यात आला होता. कर्जही दिलं. काहीही नव्हतं. अक्षरशः मी मशीन काम करून घर चालवत होते. मिस्टरांचं जे काही पेमेंट यायचं ते सर्व काही आमचं याच्यामध्ये व्याजामध्ये जात होतं, कारण ते व्याजाचे पैसे होते. त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो, असेच खूप हालाकीचे दिवस काढले. खूप माझ्यासारखे दिवस कोणीच काढले नाही. पण माझी स्वामी सेवा ही चालू होती. मिस्टर स्वामींचं फार काही करत नसायचे, पण त्यांचा खूप स्वामींवरती विश्वास होता. मठात जाणं, आरती करणं आणि त्यानंतर नामस्मरण, महाराजांची पूजा वगैरे करणं ते माझे मिस्टर करायचे. त्यांचं बघून त्यांनी मला सांगून मीही स्वामींच्या सेवेमध्ये आले आणि स्वामींची सेवा करू लागले. मला स्वामींची कधी एवढी गोडी लागली हे मलाही कळालं नाही. तारक मंत्राचं अनुष्ठान चालू होतं. माझी आई ही खूप रडायची की अक्षरशः मी जेव्हा इकडं होती माहेरी त्यावेळेस मी काहीच काम केलेलं नसायची. मला जेवणसुद्धा आयतं असायचं. आणि इकडं आल्यानंतर एवढं संघर्ष बघून माझ्या आईला माझं खूप वाईट वाटायचं. माझ्या बहिणीचं खूप चांगलं आणि तिने खूप कष्ट केलेले. पण जेव्हा मी सुख भोगलं, आता माझे
कष्टाचे दिवस आले, मी म्हणायचे हे माझं प्रारब्ध आहे, माझे भोग आहे, मागच्या जन्मी मी काय केलं हे मला आठवत नाही, पण त्याचंच हे परिणाम आहे असं मी आईला समजून सांगायची. त्यानंतर असेच खूप दिवस गेले. मला एक मुलगा ही झाली. खूप छान स्वामींनी दोन्ही बाळं दिले, त्यामुळे काही वाटत नव्हतं. मुलांचे शिक्षण सुरू होते आणि आयुष्याचा प्रवास असाच पुढे पुढे ढकलत होता. उगवलेला दिवस रोज मावळत होता. माझी सेवा तर कंटिन्यू चालू होती. 3 अध्याय, 11 माळी, तारक मंत्र, त्याचबरोबर शिवलीलामृतचा 11वा अध्याय मी रोज पठण करत होती. अशी सेवा सुरू होती. त्यामध्ये काय झालं, एक दिवस दिवाळीचा सण होता. माझी आई म्हटली की अगं तू हे माझे दागिने घाल, पण मी म्हटलं नाही, मला काहीच नको. माझ्या अक्षरशः कानामध्ये देखील काही नव्हतं. मी पूर्णपणे मोकळी होती. ज्या 2 पळ्या होत्या त्या देखील माझ्या अंगावरती सोन्याच्या नव्हत्या. पूर्ण मी भेजच घातलं होतं, डुप्लिकेटच घातलेलं होतं. त्यामुळे आईला खूप वाईट वाटायचं. आईने खूप हट्ट केला, पण मी तिचं काहीच आणलं नाही आणि काहीच घातलं नाही. मी मिस्टरांनाही काही म्हणत नव्हते, कारण माझ्यामुळे त्यांना त्रास नको. त्यांना त्रास झाला, ते जर दुःखी झाले तर मलाही दुःख होईल असं मला वाटायचं. त्यामुळे मिस्टरांकडे मी कधीही हट्ट केला नाही की मला हे पाहिजे की ते पाहिजे. त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो, असंच मला श्रीपाद श्रीवल्लभ हे पारायण करायची खूप इच्छा होती. हे पारायण करायचं, पण माझ्याकडे ग्रंथच नव्हता. आणि मग मी ऑनलाईनही खूप वेळेस बघितलं, पण मला ग्रंथ काही मिळत नव्हता. आणि केंद्रात मठातही सांगितलं की संपलेलं आहे. त्यामुळे माझं मन खूप हतबल झालं की आता काय करायचं. तो वार होता गुरुवारचा. स्वामींपुढे गेली. स्वामींना म्हटली की स्वामी, मला हे पारायण करायची खूप इच्छा आहे, पण ग्रंथ मिळत नाही. तुम्ही खूप जणांना प्रचिती देता, खूप अनुभव देता. आज मला तुमची प्रचिती पाहिजे आहे. काहीतरी मला प्रचिती द्या असं मी म्हटले. आणि मी सकाळीच ऑनलाईन चेक केलं होतं, तर मला तो ग्रंथ सापडला नव्हता. त्यानंतर मग मी प्रार्थना वगैरे केली, माझे काम आवरले आणि पुन्हा एकदा बघितलं तर तो ग्रंथ मला अवेलेबल तिथे दिसत होता. आणि मग मी ते ऑर्डर केला तर ते म्हटले एकच ग्रंथ शिल्लक आहे, तुम्हाला मिळतो की नाही, जर डिलिव्हरी नाही झाली तर तुमचे पैसे रिटर्न आम्ही करू असं ते म्हटले. तर स्वामींना म्हटलं की स्वामी, काही करून मला तो ग्रंथ पाहिजेच आहे. आणि काय सांगू स्वामी भक्तांनो, दुसऱ्या दिवशी 10 वाजता आमच्या घराची बेल वाजली. बेल वाजता मी बघितलं तर साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ ग्रंथ माझ्या समोर होता. हा ग्रंथ बघितला आणि मग मला खूप आनंद झाला. म्हटलं आता पारायण करायचं आणि मग मी पारायणाला सुरुवात केली. त्याचबरोबर तारक मंत्राचं अनुष्ठान हे देखील माझं चालू होतं. आणि माझी आई तर रोजच माझ्याशी बोलायची आणि रडायची की तुझं खूप असं झालं. तिचं दुसरं विषयच नसायचा, सारखा तोच विषय असायचा. त्यामुळे समजून सांगून तरी किती समजून सांगणार. एक टाईम असा येतो की आपण देखील हतबल होऊन जातो. मग मी स्वामींना म्हटली की स्वामी, तुम्ही माझे आई आहात आणि तुम्ही प्रत्यक्षात येऊ शकत नाही, म्हणून तुम्ही माझ्या आईला या धर्तीवरती माझी आई बनून पाठवलं. माझी आई दुःखी आहे. एक आईला दुःखी बघू शकते का? तुम्ही माझ्या आईला दुःखी बघू शकता का? तिचं जे दुःखाचं कारण आहे ते फार मोठं नाही, ते भौतिक सुखामध्ये ती गुरफटली आहे. मी तर खरंच खूप सुखी आहे, समाधानी आहे. तुमच्या सेवेने मला खूप काही मिळालं आहे असं मी स्वामींना म्हटली की स्वामी, फक्त माझ्या आईचं दुःख दूर करा असं स्वामींना कळकळून विनंती केली. त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो, एक आश्चर्याची घटना घडली. ती म्हणजे अशी की आमचा जो प्लॉट होता आम्ही घेतलेला, तो प्लॉट तिथे खूप डेव्हलप झालं. अचानक इतके भाव वाढले की त्या भावाला काही हेच नाही. मिस्टर म्हटले की आपण काय करू, प्लॉट देऊन टाकू, त्यानंतर आपलं घराचं बांधकाम देखील होईल आणि सर्व काही व्यवस्थित होईल, पैशाची सेविंग देखील होईल असं मिस्टर बोलले. आणि मग मी म्हटलं की महाराज जसे करतील तसे. महाराजांची सर्व लीला सुरू होती. माझे तारक मंत्राचे अनुष्ठान हे सुरूच होते. मी 21 दिवसाच्या अनुष्ठानाला सुरुवात केलेली होती, कारण तारक मंत्राचा हा खूप मोठा रिझल्ट आहे, कारण मला माहीत होतं. आणि मग मी त्यासाठीच सेवा केली की तो प्लॉट आमचा खूप छान जावा म्हणून, त्यासाठी मी सुरू केलं. आणि काय आश्चर्य स्वामी भक्तांनो, त्या प्लॉटची किंमत आम्हाला जेवढी अपेक्षा होती त्याच्यापेक्षा दुप्पट पटीने किंमत आली. आणि त्यामुळे आमचं सर्व काही व्यवस्थित झालं. आणि मिस्टर अचानक त्या दिवशी गुरुवार होता आणि त्या दिवशी म्हटले की चला आपल्याला बाहेर जायचं आहे. मला तर काही माहीतही नव्हतं हे कुठे जायचं काय. मी विचारत होते, पण ते म्हटले नाही की तू चलच, मला आपल्याला बाहेर जायचं आहे. मग मी आवरलं, मिस्टरांसोबत गेली. तिथे गेल्यानंतर माझे मिस्टर डायरेक्ट सोन्याच्या दुकानामध्ये मला घेऊन गेले. मी म्हटलं अहो
तुम्ही का इकडे का बरं आणले? मुलांचे शिक्षण आहे, पुढे सर्व काही आहे, सर्वांचा विचार करा. मला सोनं नको आहे, आपण जे पैसे उरेल ते बँकेमध्ये टाकून देऊ, असं मिस्टरांना बोलत होती. मिस्टर म्हटले, नाही, तू खूप दिवसाची तशीच आहे, लग्न झाल्यापासून तू डुप्लिकेट वापरते, मला तुझ्याकडे बघवत नाही. तू जरी मला काही म्हणत नसेल तरी तुझ्या मनाच्या भावना मी जाणतो आहे. तुझ्या आईवडिलांना देखील बोलून घे, त्यांच्या पसंतीने आपण करूया, असं ते म्हटले. त्यावेळेस मला माझ्या डोळ्यांवरती अजिबात विश्वास बसतच नव्हता की हे खरं होत आहे, की मला अक्षरशः वाटत होतं की स्वामी महाराजच हे करून घेत आहे. कारण एका आईचं दुःख एक आई कशी हे बघू शकते, हे विचार म्हटल्यानंतर स्वामींनी हे केलं असं मला वाटत होतं. मग माझे आई वडील आले, मग आमच्या पसंतीने हे केलं. मिस्टरांचं जे बजेट होतं त्यापेक्षा जास्त नको मला असं वाटायचं, पण मिस्टरांनी मला खूप काही घेतलं. जेवढं बजेट होतं त्याच्यापेक्षा जास्त ते घेत होते आणि मला खूप असं वाटत होतं की यांच्यावरती खूप प्रेशर येईल, लोड येईल. पण ते म्हणायचे, तू काळजी करू नको, टेन्शन घेऊ नको, तुला जे आवडेल ते घे. आणि त्या दिवशी मला माझ्या मिस्टरांनी खूप सोनं वगैरे घेतलं आणि मला तर वाटत होतं की हे फक्त स्वामींनी केलं. आणि त्या दिवशी माझी आई खरंच खूप खुश होती की माझी मुलगी आज लक्ष्मीसारखी दिसणार आहे. कारण तिला मी जशी बघण्याची इच्छा होती तशी ती मला आज दिसेल, असं त्या हेतूने माझी आई खूप खुश होती. आई खुश झाली आणि माझे स्वामी आई देखील खुश झाले. पण मी मात्र ह्या भौतिक सुखामध्ये खुश नव्हती. मला फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेनेच मी खुश होती. कारण माझं जे अंतःकरण होतं ते पूर्णपणे शांत स्वामींच्या नामस्मरणाने आणि स्वामी कृपेने झालेलं होतं. घरी आले, स्वामींना सर्व काही दाखवलं. ही तुमचीच कृपा आहे, तुम्हीच सर्व केलं आहात, मला माहीत आहे. आणि मी तुमच्याकडे हे मागितलंही नव्हतं तरी तुम्ही मला दिलं. हे फक्त आणि फक्त तुमच्या सेवेने झालं आहे म्हटलं. तुम्ही काय करू शकता हे फक्त मीच जाणते म्हटलं, असं स्वामींना म्हटली. आणि त्यानंतर माझे सुखाचे दिवस हे सुरू झाले. आज मी जी काही आहे, सुखी आहे, समाधानी आहे, ती फक्त स्वामींच्या सेवेमुळे, स्वामींच्या कृपेमुळे आणि स्वामी महाराजांमुळे. मी कधीही स्वामींकडे काहीच मागत नाही. स्वामींकडे एवढंच म्हणत असते, जे दिलं आहे त्यात मी खूप सुखी समाधानी आहे. फक्त माझ्याकडून निरंतर तुमच्या चरणाची सेवा तुम्ही करून घ्या. ज्यावेळेस मी घराच्या बाहेर पडते त्यावेळेस जे लोक असतात बाहेर त्यांना बघून मला वाटतं की जे स्वामींनी मला दिलं आहे ते खूप आहे. कारण एक चांगलं शरीर मला दिलं आहे आणि त्यानंतर एक राहायला घर दिलं, छत दिलं, 2 वेळचं अन्न दिलं. हेच माझ्यासाठी खूप आहे. कारण मोठ्यांचा विचार केला तर आपण कधीही सुखी होऊ शकत नाही. जर आपल्या खालचे बघितलं तर आपण सुखी समाधानी नक्की राहत असतो. असे भावना विचार हे फक्त आणि फक्त स्वामींच्या नामस्मरणाने आणि तारक मंत्राने आपल्यामध्ये येत असतात. पॉझिटिव्ह विचार येणं म्हणजेच आपण एक योग्य मार्गाने चाललो आहे असे आपण ठरवायचं. आणि जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो त्यावेळेस स्वामी महाराज नक्की आपल्याकडून हे असंच काही करून घेत असतात. स्वामी भक्तांनो, मला कधीही कुणाचं दुःख हे सहन होत नाही. कोणी दुःखात असेल तर त्याला कधी बाहेर काढीन मला असं होत असतं. हे फक्त आणि फक्त स्वामींमुळेच होतं. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य मोठा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.